भरलं वांगं, मसाल्याचं वांगं आपण करतोच नेहमी. आज खाऱ्या वांग्याची रेसिपी बघूया. तर त्याच्यासाठी इथं वांग्याचे 4 काप करून घ्यायचे. म्हणजे मधून त्याला 4 चिऱ्या मारून घ्यायच्या आणि छान स्वच्छ बघून घ्यायचं. ते पाण्यात ठेवायचे जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. आणि किडके असेल तर सालीच्या बाजूला व्यवस्थित बघून घ्यायचे. आता त्याच्यासाठी लागणारा मसाला बघून घेऊया. इथं त्याच्यासाठी मी ओलं खोबरं वापरलेलं आहे. सुकं खोबरं पण चालतं. तर मसाल्यामध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर आणि ओलं खोबरं आणि धने जिरे पावडर आणि थोडीशी हळद. आता हे सगळं छान वाटून घ्यायचं. सुरुवातीला असंच वाटून नंतर थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं जेणेकरून मसाला छान बारीक वाटला जातो. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की आपण जो हिरवा मसाला बारीक केलेला आहे, तो छान याच्यामध्ये परतून घ्यायचा. मसाल्याला छान असं तेल सुटलं की त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि मसाला परतून घ्यायचा. 1-2 मिनटं मसाला परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे वांग्याचे काप करून ठेवलेले आहेत, ती वांगी याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता वांगं टाकल्यानंतर 1 ते 2 मिनटं वांग्याबरोबर हा मसाला परतून घ्यायचा जेणेकरून वांग्याला त्या मसाल्याची टेस्ट छान लागेल. मस्त खरपूस असा म्हणजे वांग्याचा मसाला परतला गेलेला आहे. आता हे वांगे टाकल्यानंतर 1-2 मिनटं आपण परतून घ्यायचं त्याला छान आणि पाणी जास्त टाकायचं नाही. म्हणजे वांगे काय होतात तेलात आपण अशी जर परतली मसाल्यामध्ये तर लवकर शिजतात. 1-2 मिनटं अशी परतून घ्या जेणेकरून त्याला पाणी पण जास्त लागणार नाही आणि वांगी पटकन शिजतील. नंतर याच्यामध्ये बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आता आपण ज्यावेळेस मसाला वाटत होतो त्यावेळेस पण तुम्ही याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकून डायरेक्ट मसाल्यामध्ये पण वाटू शकता किंवा असं वेगळे सेपरेट शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी पण चालू शकतं. तर आता इथं अशा पद्धतीने शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त परतून घ्या आणि अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकायचं आणि मस्त झाकण मारून गॅस एकदम मीडियम ठेवायचा. जास्त फास्ट ठेवला तर काय होतं आपण इथं पाणी जास्त वापरलेलं नाही आहे. मग खाली तो मसाला शेंगदाण्याचं कूट वगैरे असल्यामुळं तो मसाला जास्त म्हणजे खाली चिकटेल आणि तो करपण्याची शक्यता असते. म्हणून गॅस मिडियम ठेवा आणि किंवा एकदम स्लो ठेवला तरी चालेल. वाफेवर आपण म्हणजे झाकण मारून याला मस्त वांगी शिजवून घ्यायची आणि मस्त चमचमीत आपलं खारं वांगं तयार होतं. तर इथं बघू शकताय तुम्ही खूप छान आणि टेस्टी वांगं तयार झालेलं आहे. तर नक्की ट्राय करून बघा. असं आपण लाल मसाल्याचं वांगं नेहमी ट्राय करतोच. पण असं खारं वांगं ट्राय करून बघा हिरव्या मसाल्याचं. तर खूप छान लागतं असं केव्हा तरी वेगळी टेस्ट. तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर, रिलेटिव्सबरोबर ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा.